नमस्कार, मी किशोर कांबळे, श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथून. तर प्रत्येक शिक्षकाने एका दिवसाच्या 10 एंट्रीज ज्या कशा करायच्यात ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा गुगलवर जाऊन पोषण महा सर्च करायचे किंवा पोषण अभियान सर्च केला तरी चालेल. त्यानंतर अशी एक साईट येईल पोषण अभियानची, त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा एक पेज दिसेल. त्याच्यानंतर त्याला वर 3 लाईन्स दिसतील, त्यावर आपल्याला इथं राईट साईडला 3 लाईन्स दिसतील, त्याला क्लिक करायचे. त्यानंतर इथं डाटा एंट्री म्हणेल, डाटा एंट्रीवर क्लिक करायचे. त्यानंतर आपला युजरनेम आणि पासवर्ड जे की दिलेला आहे तो इथे टाकायचा आहे. युजरनेम आणि पासवर्ड सेमच आहे, तर ह्याला कॉपी करून पेस्ट केलात तरी चालेल. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेशन फॉर्म असा एक फॉर्म येईल. त्यानंतर हा कसा भरायचा आहे आणि सबमिट कसं करायचं आहे हे मी सांगणार आहे. हा एक फॉर्म आहे. हा सेम प्रोसेसमध्ये 10 एंट्रीज करायच्यात प्रत्येक शिक्षकाने रोजच्या, म्हणजे दिवसाला एका शिक्षकाने 10 एंट्रीज करायच्यात 30 तारखेपर्यंत. ओके, तर ग्रुपमध्ये पोषण महा आहे, पोषण महा दिसते, त्याला लॉकच आहे, त्याला काही करता येणार नाही. सिलेक्ट थीममध्ये जायचं आहे. सिलेक्ट थीममध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. त्यामधले स्वस्थ बालक स्पर्धा SBS दोन नंबरचा ऑप्शन, त्यानंतर ट्रायबल फोकस्ड सेन्सेशन हा 5 नंबरचा ऑप्शन, आणि सर्वात शेवटचा मेरी माटी मेरा देश MMMD हा 3 ऑप्शन सोडून द्यायचेत आणि त्याच्यानंतर कोणताही एक ऑप्शन चूज करायचा आहे. तर मी हा फर्स्टवाला करेल. त्याच्यानंतर ऑर्गनायझरवर MOE जे आहे ते लॉक आहे, त्याला काही करता येणार नाही. लेवलमध्ये आपल्याला क्लिक करायचं इथं लेवलला, आणि लेवलला क्लिक करून ब्लॉक असेल तिथं AWC करायचे. त्यानंतर AWCमध्ये सिलेक्ट AWC असेल त्याला क्लिक करायचे. तर तुम्हाला इथं कोणता पण एक ह्यामधला कोणताही ऑप्शन एक चूज केला तरी चालेल. एक मी असंच एक बहादरपुरा म्हणून करून टाकेल. त्यानंतर ॲक्टिव्हिटीला क्लिक करायचं आहे. स्किट बाय अंगणवाडी चिल्ड्रन अशी एक ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर फ्रॉम डेट येईल. फ्रॉम डेटला आजची डेट सिलेक्ट करायचं आहे, सेट करायचं आहे. त्यानंतर टू डेट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही करताय तेच, ज्या दिवशी आजची डेट केली आहे ना तिथंच सेट करायचं आहे. फ्रॉम डेट आणि टू डेट रोजच्या रोज तीच एकच ठेवायची. त्यानंतर अडल्टमध्ये 1 आणि फिमेलमध्ये 1, 2 असं जे काही तुम्हाला जे वाटेल. एक सपोज इकडं मी 2 करेल आणि इकडं फिमेलमध्ये थोडंसं साईडला सरकवून घ्यायचं आहे. फिमेलमध्ये 2 करेल किंवा 1 करेल, किंवा इकडं तुम्ही 1 इकडं 2 किंवा इकडं 2 इकडं 2 काहीही करू शकता. त्यानंतर चिल्ड्रनमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला 7 आणि इकडं 8 किंवा इकडं 7 इकडं 7 इकडं 8 किंवा इकडं 8 9 7 असं काहीही इकडं टाकू शकता. म्हणजे चिल्ड्रनमध्ये, अडल्टमध्ये, मेलमध्ये आणि इकडं फिमेलमध्ये तुमच्या मनावर काहीही तुम्ही करू शकता. 7 8 6 7 असं जे काय वाटेल ते. त्यानंतर ह्याला खाली यायचं आहे. टाकल्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर इथं अपलोड पिक्चर म्हणेल, त्याला काहीही करायचं नाही. डिस्क्रिप्शन म्हणेल, त्याला काहीही करायचं नाही. एवढा फॉर्म भरल्याच्यानंतर बस सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर इथं एक सबमिटेड ऑप्शन म्हणून येईल. आता इथं म्हणतं आहे दिस ॲक्टिव्हिटी पार्टिसिपेशन डाटा ऑलरेडी एक्झिस्ट ऑन दिस इंटरवल, म्हणजे ऑलरेडी हे कोणतरी टाकलेलं आहे. तसंच आपण वेगळ्या पद्धतीनं टाकायचं आहे. फक्त इथं चिल्ड्रन्स वगैरे आहेत ते चेंज करून टाकायचं आहे, किंवा इथल्या जे बहादरपुरा AWC आहे, स्किट बाय अंगणवाडी हे ऑप्शन चेंज करून बघायचे. म्हणजे थीम वगैरे इथली चेंज करून बघू शकता तुम्ही. टेस्ट ट्रेट वगैरे हे चेंज करून नंतर मग तुम्ही इथं सबमिट करून बघू शकता. तसं मग आता सबमिट केल्याच्यानंतर हा आपली ॲक्टिव्हिटीमध्ये इथं ॲक्टिव्हिटी पण चूज करायचं आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये इथं दाखवत आहेत, तर ॲक्टिव्हिटी कोणत्याही चूज करून तुम्ही इथं सबमिट करू शकता. असा सक्सेसफुली सबमिटेड डाटा येईल. तुम्ही इथं चेंजेस करून बघायचे आहेत. फक्त ह्या थीममध्ये इथं जे मी 3 ऑप्शन सांगितलेत ते सोडून द्यायचे आहेत, आणि बाकी कोणतेही पण ऑप्शन घेऊन ॲक्टिव्हिटी वगैरे चूज करून तुम्ही इथं सबमिट करू शकता. म्हणजे सक्सेसफुली सबमिट असा ऑप्शन येईल. असे दिवसाचे 10 एंट्रीज करायचे प्रत्येक शिक्षकांनी 30 तारखेपर्यंत. ओके, धन्यवाद.